आपल्या माध्यमातूनच कळतं की प्रल्हाद जाधव आणि किशोर मगरे यांनी पत्रकार परिषद घेतली. गेल्या अनेक वेळेस ते पत्रकार परिषद घेत असतात आणि जाणून बुजून बदनामी करण्याचं कारण असतं. पहिला मुद्दा आहे किशोर मगरेची जी बाईट मी बघितलेली आहे त्यात ॲक्च्युली किशोर मगरेचा माझा कुठलाही वाद नाही. किशोर मगरेच्याबद्दल ती बाईट बी नाही. या गेल्या 25 वर्ष जिल्ह्याचं जे नेतृत्व करत आहे प्रल्हाद जाधव यांचं नेतृत्व अज्ञान असल्यामुळे हे शून्य आहे की ते कारभार आहे. रिपब्लिकन पक्षाचे 6-7 नगरसेवक काय किशोर मगरेच्या नेतृत्वाखाली येणार नाही. ते प्रल्हाद जाधव या जिल्ह्याचं नेतृत्व करतायत. त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यामध्ये येऊ शकतं, परंतु ते आलं नाही. त्यांचं काम शून्य असल्यामुळे जिल्ह्यामध्ये हे मी माझी बाईट त्या दिवशी बोलण्याचा उद्देश होता. ॲक्च्युली मी त्याचं त्या दिवशी नाव पण घेतलं नव्हतं, परंतु प्रल्हाद जाधव गेले अनेक वर्षे माझ्या जाणून बुजून मानसिक त्रास देण्याचं काम करत आहे. आणि मला माझा स्वतःचा चांगला बिझनेस आहे. मी धंदा पाणी करतो, अनेक लोकांची चांगली सेवा करतो, गोरगरिबांचे रोज प्रश्न सोडवतो. आज झोपडपट्ट्याचं नेतृत्व मला स्वतः 2012 साली आदरणीय आठवले साहेबांनी हे मला झोपडपट्टी महासंघाचं नेतृत्व दिलं. आणि त्यानंतर सुद्धा यांनी इतकं रडघाण केलं प्रल्हाद जाधवनी की झोपडपट्ट्यांमध्ये मग आम्हाला पक्ष बांधता येणार नाही, पाणी गुड्याला दिलं, हे केलं, सतत तक्रारी करून साहेब म्हणाले की मुख्य बॉडीवर तुम्ही काम करा. तरी त्यांनी त्यावेळेस मी सुद्धा मला त्याच्यामध्ये सहभाग न घेताना मला 2023ला पुन्हा आपल्या ठाणे प्रदेश कमिटीवरती आदरणीय बाळाराम गायकवाड यांनी माझी नियुक्ती केल्यानंतर पुन्हा 2025ला अण्णासाहेब रोकडे यांचं पत्र आहे. त्यांनी मला या ठाणा प्रदेशचा उपाध्यक्ष कल्याण डोंबिवली झोपडपट्टी महासंघाचा जिल्हा अध्यक्ष म्हणून माझी नियुक्ती केलेली आहे. परंतु प्रल्हाद जाधव यांना माझ्याबद्दल कुठल्याही प्रकारचा त्यांना कुठलाही हे नाही की ते मला काढून टाकलं, माझी बदनामी करण्याचा अधिकार नाही. अनेक वर्षे आम्ही तुमची सन्मानाने इज्जत करत होतो, परंतु तुम्ही सातत्यानं तुमचं गेले 32 वर्षे तुम्ही त्या पदाला चिटकून बसलात. आंबेडकरी मुवमेंट तुम्ही थांबवलेली आहे. रिपब्लिकन पक्षाची चळवळ इथं मोडीत काढण्याचं काम तुम्ही केलेलं आहे. आणि माझ्यासारखा एक मराठवाड्यातून आलेला तरुण गोरगरिबाचे प्रश्न सोडवणारा, आजपर्यंत मी अनेकांचे प्रश्न सोडवले. अशा प्रश्नावर तुम्हाला सातत्यानं पोटदुखी होते. माझं नाव जिथे तिथे उघड्यांच्या नावाचा सर्व गवगव होतो. लोक चांगल्या पद्धतीने साथ देतात. तिथे राजकीय पॉलिसी असेल किंवा सामाजिक धार्मिक समाजामध्ये सातत्याने मला लोक माझी महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठी मला सहभाग करतायत. आणि अशा पद्धतीने प्रल्हाद जाधव जाणून बुजून खोट्या केस करण्यामध्ये तर ते नंबर 1 आहे. 2018 साली खोट्या केस करून माझ्या 2 मुलांवरती त्यांनी 395 सारखा. अरे प्रल्हाद जाधव साहेब, थोडी तरी जनाची नाही तरी मनाची तरी लाट ठेवा. कडू बोल वृत्तवाहिनी, सत्याचा कडवट आवाज.